बुचके तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मागच्या वेळेस ताईंनी ह्या गट आहे ना गुलाब शेठ पार्क यांना या ठिकाणी उमेदवारी दिली, त्यांना निवडून देण्यापर्यंत ताईंनी जोरदार काम केलं। परंतु गुलाब शेठनी 5 वर्षात माझ्या गावात 1 रुपया सुद्धा निधी नाही दिला, ना एक मुरुमाची टोली सुद्धा टाकली। खरं तर ताई जिल्हा परिषद नारंगाव गटात होत्या, तरी ताईंनी ह्याच गटामध्ये माझ्या गावात एवढी कामं केलीत का त्याचं तुम्ही आता सर्व लोकार्पण सोहळा करतायत। परंतु ज्या गुलाब शेठला माझ्या गावातून ज्यावेळेस वैष्णोधामची पेटी फुटली मागच्या इलेक्शनमध्ये, तर 806 मतदान झालं होतं, त्यातलं 606 मतदान हे वैष्णोधामच्या एका बूथवरून झालं होतं आणि त्याच्यावर गुलाब शेठ विजयी झाले होते। परंतु 5 वर्षात त्यांनी माझ्या गावात आहे ना एकही काम नाही का त्यांनी लक्ष सुद्धा दिलं नाही। आणि खरं तर म्हणून माझं एवढंच सांगणं आहे की ताईंचं जरी गावात दुसऱ्या गावात जरी उमेदवारी असले, ताई तिथं जिल्हा परिषद आपण आपल्या गावात काम केलेलं आहे। आणि जे उमेदवार आज विरोधात करतायत ताईंना की आम्ही ताईंच्या विरोधात उभं राहणार आहे, आता काल मी बाईट ऐकली विकी भाऊची का आम्ही ताईंना दैवत मानतो हे मानतो। जर तुम्ही ताईंना खरंच दैवत मानत असाल तर ताईंना या गटामधून बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य द्या तुम्ही सर्वजण, कारण की ताईंनी तुम्हाला घडवलेलं आहे। म्हणून माझी त्यांना सांगणं आहे। आणि खरं तर गुलाब शेठ जर खरंच तुम्ही सर्वजण म्हणतात तालुक्यातले जे आपल्या गटातले जर म्हणतात अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, तर आजही तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये जा आणि जिल्हा परिषदेला प्रोसिडिंग बुक बघा का त्या ठिकाणी जर गुलाब शेठनी एक प्रश्न जर पंचक्रोशीतला मांडला असेल तर मी 100% सांगतो की मी माझ्या ग्रामपंचायतचा राजीनामा देईन जर गुलाब शेठनी तिथं एक प्रश्न जरी उपस्थित केला असेल। कारण की जिल्हा परिषद जर आपल्याला काम मंजूर करायचं असेल तर त्या ठिकाणी पहिलं भांडावं लागते। आशाताई सत्ताधारी पक्षात नव्हत्या, विरोधी पक्षात होत्या, पण विरोधी पक्षात राहून ताईंनी एवढं काम केलंय की त्याची गणती तर तुम्हाला सांगू शकत नाही। म्हणून माझं सांगणं आहे की जे विरोधक आहेत त्यांना विनंती आहे पुन्हा एकदा की ताईंना या गटामधून आपण सर्वांनी जर ठरवलं तर बिनविरोध ताई 100% या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होती। बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ताई बुचके तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आणि साहेब भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। आमच्या वैष्णोधाम गावामध्ये ताईंची कामं आहेतच, परंतु गुलाब पार्क हे जिल्हा परिषद सदस्य असताना ताईंची कामं त्यांच्या पण गावात झालेली आहेत। हा खरा महत्वाचा एक भाग आहे। आपल्या गावात कामं होत असताना त्यांच्या पण गावात ताईंनी कामं दिली आहेत। आणि माझं आपल्या विभागाला एक सांगणं असेल, ताई भरघोस मताधिक्याने निवडून तर येणारच आहेत, परंतु ताईंना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्याची संधी यावेळेला मिळणार आहे। तर सर्वांनी यावेळी ताईंना भरघोस मताने निवडून द्यायची ही विनंती आहे। आणि नुसतं आहे ना हे आपलं कार्यक्रमांना क्रिकेटला स्पर्धा बाकी पोरांना वेगळ्या वर्णाला लावणं हा विकास नाही। हे गटाला पहिलं कळलं पाहिजे आमच्या सावरगाव गटाला की जे आपण खरं तर ज्या रस्त्याने जातो, ज्या नदीवरून जाणार आहे तिथे पूल असतील, ताईंनी शाळा असतील, जे आपल्या खरं शाळेत गावाचं दैवत आहे शाळा, त्या ठिकाणी ताईंनी प्रत्येक शाळेला निधी उपलब्ध करून दिला आहे। आज माझी बुचकेवाडीची शाळा मॉडेल स्कूल म्हणून होणार आहे, येनेरची शाळा असेल ती मॉडेल स्कूल होणार आहे, चिंचोलीची शाळा ही मॉडेल स्कूल होणार आहे। याचं सर्व श्रेय हे ताईंना जाते। म्हणून माझं या गटातील सर्व लोकांना विनंती आहे की तुम्हाला आता भुलता इथून मागं तुम्हाला 3 वर्ष कोणी तुम्हाला क्रिकेटला पैसे दिले असतील, कोणी तुम्हाला ते होम मिनिस्टरला पैसे दिले असतील, कोणी तुम्हाला अजून कुठे ट्रिपला जायला पैसे दिले असतील, अनेक गोष्टींमध्ये ज्या वाम मार्गाला मुलांना या तरुण वर्गाला नेण्याचं काम या गटामध्ये झालेलं आहे, हे थांबलं पाहिजे। म्हणून आपल्याला या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आशाताई झाल्या पाहिजे। आशाताई बुचके तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आशाताई बुचके तुम आगे बढ़ो। प्रतिगोल सर्वात महत्वाचं कायाकल्प सारखी जी योजना असती त्या वैष्णोधामचा नंबर आलेला आहे। योगेश भाई बोलले आता, पण आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ताई लक्ष घालत आहे आपल्यामध्ये, म्हणजे हा खरा विकास आहे। आणि आता सगळं सुज्ञ नागरिक आहेत इथले, आणि युवांना मी आव्हान करतो की ताईंना भरघोस मतदान करा। आणि तुम्हाला तुमचं गाव सुधारायचं असेल तर युवांनीच हे पुढे यायचं आहे। तर इथून पुढे जे काय असेल तर सर्वात प्रथम आशाताई असेल आणि बिनविरोध आशाताई होणारच आहे, पण तरी जर विरोधात कोणी उभे राहत असाल तर आशाताईशिवाय पर्यायच नाही आहे। ते आम्हाला निवडून द्या मग आम्ही कामं करतो असे म्हणणारे बाकीचे उमेदवार आहेत। आमच्या ताई आशाने आम्ही अगोदर काम करतो मग आम्हाला मतदान द्या, हा आमचा मुख्य मुद्दा आहे। आणि या तेव्हाच आम्ही मतदान लोकांपुढे जाणार आहे मागायला। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.